अर्जुन कदम आणि नितीन शिर्के. स्ट्राइकला कोण आहे? अर्जुन कदम. बॉलर चंद्रकांत मोहिते. हां यस. अर्जुन कदम हवेमध्ये खेळलेला चेंडू स्वतः गोलंदाज मार्कवरती या ठिकाणी कॅच घेतलेले आहे ते चंद्रकांत यांनी. काय लिहिले यार, कुणी लिहिले? दिसायला तरी नीट पाहिजे ना. कॅच कोणी पकडले? चंद्रकांत फॉलो थ्रो मध्ये कॅच घेतलेली आहे. याच्यात एक नाव ऍड कर, अंकुश जाधव. नवीन बॅट्समन. नवीन बॅट्समन. हा, जयवंत कदम या ठिकाणी आलेले. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पहिली विकेट घेतली गेली. चंद्रकांत यांनी चांगली गोलंदाजी करतायत. 30 यार्ड सर्कलच्या आतून गोलंदाजी रनअप आहे त्यांचा. आणि चांगला चेंडू विकेट यांच्याकडून मिसफील्ड झालेले आहे. एक धाव नक्कीच या ठिकाणी घेतलेले आहे. त्या ठिकाणी फील्ड केलेला आहे चेंडू. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते कोणाला आहे बॅट्समॅन? हा, जयवंत कदम. काल चांगली गोलंदाजी केली होती जयवंत कदम यांनी. मॅन ऑफ द मॅच किताब पटकवला होता. पुन्हा एकदा चंद्रकांत, जयवंत यांना. कोण आहेत बॅट्समन? नितीन शिर्के. चांगले चेंडू या ठिकाणी, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट हासिल केली ती चंद्रकांत यांनी. आणि आता सामना करतील नितीन शिर्के. केवळ एक धाव या ठिकाणी झालेले संघाचे. एक विकेट, एक धाव. 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा मेष्टेवाडी संघाकडून खेळतायत ते नितीन शिर्के. काहीसा रनअपमध्ये गडबड झालेली या ठिकाणी डेलिबरेट डिलिव्हरी या ठिकाणी घोषित केलेली आहे. पुन्हा एकदा चंद्रकांत. चांगला चेंडू. स्लोअर वन टाकतायत, कधी गती तेज करतायत आणि या ठिकाणी नितीन शिर्के यांना काही समजत नाही आहे. त्यामुळे डॉट खाल्ले 2 चेंडू. नितीन यांनी बॅक टू बॅक डॉट 2 चेंडू. केवळ एक धाव घेतली आहे. एक धाव झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय संत गतीने फलंदाजी या ठिकाणी मेष्टेवाडीकडून. आणि ब्लॉक होलचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त मेष्टेवाडीच्या दिशेने. नितीन शिर्के 3 चेंडू ब्लॉक, 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालेले आहेत नितीन शिर्के पहिल्यांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चंद्रकांत यांची. आणि स्विंग केला गेला चेंडू मधल्या यष्ट्या बरोबर उकडल्या गेल्यात. नितीन शिर्के यांची जागा घेण्यासाठी आलेले ते कृष्णात पवार. एक धावेवरती 2 विकेट गेलेले आहेत या ठिकाणी मेष्टेवाडी संघाच्या. आणि पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. समर्थक या ठिकाणी नाराज झालेत मेष्टेवाडीचे. आणि हा चांगला प्लेसमेंट केलेला आहे, सन्मान दिलेला आहे. चेंडूला एक धाव कलेक्ट केलेली आहे ती जयवंत कदम यांनी, कृष्णात पवार यांनी. या ठिकाणी फॅन नाराज झालेले आहेत मेष्टेवाडीचे. छोटेसे फॅन आहेत मेष्टेवाडी संघाचे. तन्मय
शैलेश सपकाळ आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज शैलेश सपकाळ. कोरोना गेला आहे तरी खेळाडू तोंडाला काय जे बांधून फिरतायत. शैलेश सपकाळ या ठिकाणी गांधी संघाकडून खेळतात ते महेश महाराज. आणि हा लॉंग ऑनच्या आणि मिड विकेटच्या मध्ये मारलेला चेंडू जातोय सीमा पार बाउंड्री. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या ठिकाणी आलेला आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या झाली ती 6. 2 गडी पवेलियनच्या दिशेने धाडलेले आहेत. गांधी संघाने पुन्हा एकदा शैलेश आणि बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. कमबॅक केलेला आहे शैलेशांनी. पुनरागमन केलेलं आहे शैलेशांनी आणि स्ट्रेट ड्राईव्ह ॲड केला आणि हा रनआउटचा चान्स आणि हे रनआउट बॅट्समॅन पवेलियनच्या दिशेने. कोण आउट झाले? कृष्णत आउट झालेले आहेत या ठिकाणी. एक चौकार लगावला होता कृष्णत यांनी. तिसरी विकेट या ठिकाणी पडझड चालू आहे मेस्टेवाडीची. कोण आहे? कोणाला आता काय नाव? अनिकेत साळुंके या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. अँडी अनिकेत साळुंके. शैलेश यांनी पुनरागमन केलेलं आहे. चांगले चेंडू 2 टाकलेत. रनआउट कोणी चंद्रकांतनी घेतला. जयवंत स्ट्राईकवरती आहेत. अकुट टप्प्याचा टाकलेला चेंडू. 1 धाव नक्कीच या ठिकाणी मिळालेले आहे. एज लागली फाईन लेगच्या दिशेने चाललेला चेंडू फील्ड केला गेला. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 7. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 धावा फक्त झालेल्या आहेत मेस्टेवाडी संघाच्या. कॉमेंटेटर कोण? सर या ताबा घ्या म्हणून. चला नो टाइमपास. पुढील होणारा सामना घेरा दातेगड विरुद्ध विठ्ठलवाडी ब. सज्ज राहायचं आहे टॉस साठी. या ठिकाणी येऊन थांबायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. इथे येऊन थांबायचं आहे. चांगला चेंडू आणि वाईटचा इशारा रोशन सर यांचा. चांगली गोलंदाजी करतायत शैलेश. फलंदाजीसाठी सज्ज आहेत ते. लेग साइडला टोलवलेला चेंडू. 1 धाव घेतलेले आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी जयवंत यांचा प्रयत्न आणि रनआउट. या ठिकाणी फॅन्स आहेत मेस्टेवाडीची. छोटी बच्चे लोक इथे आलेले आहेत आणि खूप नाराज दिसत आहेत इथे. कारण या ठिकाणी विकेटवर विकेट आपले टाकतायत मेस्टेवाडीचे फलंदाज. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम खेळतील चांगली. काल खेळले होते पाहिलेलं. फॅन खूप नाराज झालेले आहेत. घाणबीची चांगली गोलंदाजी या ठिकाणी दिसून येते. चला लवकर या फलंदाज मैदानामध्ये यायचं आहे. आता कोण येत आहेत? सचिन कदम येत आहेत. चला लवकर या, लवकर या. फलंदाजांनी जरा अशी हालचाल दाखवली पाहिजे. शैलेश जाधव, शैलेश सपकाळ चांगली गोलंदाजी करतायत.
केवळ आणि केवळ 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकाचा 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे शैलेशांचा. आणि हातामध्ये महेश महाराजांच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू. एक धाव गेल्या. नितीन यांची चांगली बिल्डिंग या ठिकाणी नितीन यांची. नितीन सपकाळ आपल्या संघासाठी चांगली बिल्डिंग केलेली आहे. धावा झालेल्या आहेत फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 ते 4 विकेट आहेत. चष्मा नाही ना त्यामुळे दिसणं आलं इकडनं काय. चला गांधी संघाने क्षेत्ररक्षण सेट करायचं आहे फास्टमध्ये. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. आता मला वाटतं शंतनू सुगवेकर एक खेळाडू होता आपला. रणजी खेळलेले आहेत. शंतनू सुगवेकर, शंतनू सपकाळ. 45 नंबर जर्सी घातली. ही जर्सी 45 नंबर रोहित शर्माचा आहे. ते बॉलिंग आता टाकत नाहीयेत. और गेंद को हवा में उठा के खेला है. फील्डर नीचे और कैच ड्रॉप. केवळ 2 धावा घेतलेल्या आहेत या ठिकाणी. 2 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 12. काही मोठ्या फटक्यांची गरज आहे मेष्टेवाडी संघाला, कारण या ठिकाणी आपले फॅन्स देखील वाट बघतायत मोठ्या मोठ्या फटक्यांची. आणि हा चांगला चेंडू टाकलेला, तटवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने आलेला आहे चेंडू. नितीन यांनी फील्ड केलेला आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखता आलेला नाही नितीन यांना. चांगली बिल्डिंग केलेली आहे, परंतु थ्रो एकदम ज्या वेगाने थ्रो करायचा होता तो वेग मिळालेला नाही आहे. त्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा काढलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे नक्कीच मेष्टेवाडीला. धावा झालेल्या आहेत 14-4. शांतनु नवीन गोलंदाज आहेत, तरुण गोलंदाज आहेत, तयार होत आहेत घाणबी संघाकडनं. मेष्टेवाडी हा संघ गेल्या वर्षी सह्याद्रीमध्ये सहभागी झालेला आहे संघ. चांगली गोलंदाजी आणि लॉंग स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे नितीन चेंडूच्या खाली. चांगली बिल्डिंग या ठिकाणी नितीन यांची, उत्कृष्ट बिल्डिंग. टाळ्या झाल्या पाहिजे नितीन यांच्यासाठी. एक चांगली बिल्डिंग. चौका 2 धावा नक्कीच या ठिकाणी रोखलेल्या आहेत नितीन यांनी. चांगली बिल्डिंग केलेली आहे. फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ते लिपिक आहेत नितीन. चांगली या ठिकाणी फिल्डिंग केलेले आहेत नितीन यांनी. पाणी यार पाठवा ना सागर. अरे पाणी पाठवलं नाही तिथं. दिलेलं आहे. पुन्हा एकदा सेम शॉट, सेम रिझल्ट आणि सेम फिल्डिंग, सेम खेळाडू. 1 नंबर फिल्डिंग या ठिकाणी नितीन यांच्याकडनं चालू आहे. पाण्याची कोणाला पाहिजे? पुन्हा एकदा संतनू. धावसंख्येला आकार दिलेला आहे थोडाफार. या ठिकाणी 18 धावा जमवलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंगचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूवरती देखील आपण चांगल्या धावा या ठिकाणी जमवू शकतात. पुन्हा एकदा शंतनू गोलंदाजी करतायत, सामना करतील. आणि चांगला चेंडू. वाईटचा इशारा पंच मयूर यांचा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 19. एक फायटिंग टोटल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मेष्टेवाडीकडून दिसत आहे. कोण खेळतोय? अनिकेत साळुंके. अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर ही 2 जोडगोळी खेळली होती झिम्बाब्वे संघाकडनं. चांगला चेंडू या ठिकाणी. जोरदार अपील. शंतनू यांचा शेवटचा चेंडू या षटकातील आहे. टोटल 7 चेंडू आहेत. 7 चेंडूवरती देखील आपण चांगल्या धावा या ठिकाणी कलेक्ट करू शकता. आत्मविश्वास मोठा असावा लागतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
आणि हा जोरदार प्रहार करण्याच्या नादात या ठिकाणी घेरा रत्तेगड संघाने चेंडू आणून द्यायचा इथं घेतलेला. घेरा रत्तेगड संघाने चेंडू घेतलेला आहे, त्यांनी इथं आणून द्यायचा आहे. चेंडू इथे बाहेर जात आहेत, त्यामुळे इथे चेंडू कमी पडणार आहेत. स्कोर झालेला आहे 19 वरती 4 विकेट. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते आता नितेश सपकाळ. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असणार, इम्प्रेस करणार आहेत ते सर्व फॅन्सना आणि आपल्या संघाला. चला लवकर फील्ड सेटिंग करून घ्या, चला लवकर, नो टाइमपास. नितेश सपकाळ आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतायत पाहूया. एक काल चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आणि हा लेग साईडला टोलवलेला एक धाव घेतलेले आहे. नक्कीच या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न असणार, परंतु एका धावेवरती अँडी यांनी रोखलेला आहे, थांबवलेला आहे फलंदाजांना. अँडी जास्तीत जास्त ट्राय घेण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा नितीन सपकाळ गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक चेंडू सुरेख टाकलेला आहे, फिल्डिंग चांगली केली आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा नितीन सपकाळ. टोललेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव नक्कीच घेतलेले, 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि रन आउट. पॅव्हलियनच्या दिशेने 83 नंबर आउट झालेले आहेत. फलंदाज बाद, फॅन नाराज. किती धावा झालेले? 21 धावा झालेले आहेत. 5 विकेट गमावलेले आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत नितीन यांनी. सुरेख गोलंदाजीचा नमुना, चांगली फिल्डिंग केली आपल्या संघासाठी. नवीन हवेमध्ये खेळलेला चेंडू पाहूया. या ठिकाणी फिल्डर झेल घेत आहेत, चांगला झेल घेतलेला आहे. सुरेख झेल नितीन यांची चांगली गोलंदाजी. चला टाइमपास नको, चला नितीन फिल्डिंग करा, बॉलिंग मार्कवर या. चला बॅट्समन पाठवा मेष्टेवाडे, जरा स्पीडअप घ्यायचा आहे मेष्टेवाडे. गांधी संघानं लेकिन स्पीडअप घ्यायचा आहे. ज्या टीमनी इथले चेंडू नेले त्यांनी चेंडू आणून द्या, कारण चेंडू जास्तीत जास्त बाहेर जात आहेत. मग सेकंड टायमाला जो जुना बॉल द्यायचा असतो तर जुने बॉल इथे कमी पडत आहेत. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये याची खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. नवीन बॅट्समन कोण आहेत? विजय साळुंके. नितीन यांचा पुढचा चेंडू आणि हवेमध्ये खेळलेला आहे, लेग साईडला टोलवलेला आहे, फिल्डर त्याच्या खाली आणि 2 विकेट या ठिकाणी नितीन सपकाळ यांनी जमवलेले आहेत. हवेमध्ये हात उंचवत आहेत नितीन सपकाळ. चला चला पुढचा, तू चल मैं आया, अशी काहीशी स्थिती मेष्टेवाडी संघाकडनं. मेष्टेवाडी हे गाव हे पैलवानांचं गाव आहे, त्यामुळं बॉडी तर फिट सगळ्यांची आहे. क्रिकेट त्यांना रास येत नाही आहे मला वाटतं. या ठिकाणी हॅट्रिक मग एक रनआउट होता ना, दीपक साळुंके हॅट्रिक चेंडू खेळून काढलेला आहे त्यांनी. नाही आत्ता संपला की टाकला चेंडू. एक धाव घे, लेग बायची. चांगली गोलंदाजी केलेली आहे, सुरेख गोलंदाजी. 2 विकेट या ठिकाणी नितीन यांनी घेतलेले आहेत. 2 आणि हा शेवटचा चेंडू, केवळ 2 धावा दिलेले आहेत आणि हा खाल्लेला आहे आणि हा बाउंड्रीवरती कॅच, चांगला कॅच घेतलेला आहे. या ठिकाणी आउट झालेले आहेत. 3 विकेट या ठिकाणी 2 धावा देऊन नितीन यांनी घेतलेल्या आहेत. समालोचकांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण यायचं आहे आणि आपली धुरा सांभाळायची आहे. थँक्यू सो मच.
हॅलो चेक. हॅलो चेक. पाणी आणले काय बाळा? पाणी आहे का? ये तर भरून आण. अरे वो विनायक को कॉल करना यार, आया ना अभी तक. रुको करता हूँ. हॅलो हॅलो चेक. चला टॉससाठी या. विठ्ठलवाडी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर घेरा रातेगड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. श्री पावणादेवी स्पोर्ट क्लब कारवट, विन्सी 11 विठ्ठलवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा यांच्या वतीने रॉबिन चषक 2025 चा आपल्याला आयोजन पाहा मिळतं. आणि टॉस केला गेला तिसऱ्या सामन्याचा. विठ्ठलवाडी ब टॉस विठ्ठलवाडी. ओके कोणाला पाहिजे? 23 पाहिजे का? 23 झाले. गांधीचे का नेस्टेवाडीच्या 22 झाले. यांचा टॉस विठ्ठलवाडी बीने जिंकला ना. काय घेतलं रे? हॅलो हो कधी झालं मी केली का कॉमेंट्री चालू केलं आणि तो हा हो एक तो नवीन कॉमेंटेटर कोण तो पण आला रावेचा. तो बोलतो मला करू द्या मला, बोलतो परत जायचं आहे बोलतो कुठे. हो बोलतो 1 तासाचा ब्रेक घ्यायचा आहे मला बोलतो. बरं ठीक आहे मग तू कंटिन्यू करतो. ही मॅच काही लवकर संपेल 2 ओव्हरमध्ये. तेही ना काहीच नाही. मी ते आयोजकाला भेटलो. सँडी होता ना, सँडीला विचारलं बरं आयोजकचं बोलतो तो तिथे आहे. तर त्याला बोललो बरं सुशांत सराई पाठवलं. मग ते नाही येणार का? तर नाही ते सकाळी त्यांची पालखी होती सकाळी आल्यात बरं ते 6 वाजता. हां दुपारी येतील बरं. बोलतो ठीक आहे तुम्ही करा बोलतो चालू कॉमेंट. बरं ठीक आहे काय ना बाकी बोललं. स्ट्राइकला कोण आहे बॅट्समन? सुनील चव्हाण. आणि दुसरा थँक्यू सो मच. सुनील चव्हाण स्ट्राईक वरती आहेत. आणि बॉलर यस पहिला बॉल वाईट. तानाजी आल्यात गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. पहिल्याच घाणबी टीमची सलामीची जोडी आपल्याला पाहा मिळतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट. वन्स अगेन दुसरा वाईट. फटका चांगला होते आणि चेंडू जाईल आता लॉंग ऑनला. एकेरी धाव मिळत असताना एकूण धावसंख्या 2. बॉलिंग विठ्ठलवाडी बी संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3-3 2 वाईट होते.
ओ बॅकफुटला जाऊन चांगला पंच करतोय, पॉइंटच्या मधून काढलाय चेंडूला डीप कव्हरला, फिल्डर त्या ठिकाणी आल्या तोपर्यंत 2 धावा. तिसरी धावेचा कॉल होता मात्र नकार दिला जातो आणि 2 या धावसंख्येवरती त्यांना थांबवलं गेलंय. 2 धावा मिळत असताना एकूण धावसंख्या 5 झाली आहे. टार्गेट आहे ते 23 टू विन, 23 धावसंख्येचं. हो चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये आला, चांगला चेंडू होता. यावेळेस फक्त सन्मान दिलाय. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. डॉट बॉल. चला पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. हो नेक्स्ट टर्म पंच पुन्हा एकदा वाईटचा इशारा करत असताना वाईट बॉल. हो फुल केलाय, फटका चांगला डीप मध्ये, फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. ओ चांगला चेंडू होता, खेळाडू पाठीमागे चांगला फोल्डिंग करत असताना एकच धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. चांगला षटक राहिला. सुरुवातीला 2 चेंडू जरी खराब फेकले असले तरी सुद्धा मात्र त्यानंतर चांगला कमबॅक राहिला आणि पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. फक्त धावा आहेत त्या 7, बिनबाद 7. चला दुसरं षटक, गोलंदाज फिरकीपट्टू सचिन आल्यात. पहिलाच बॉल, हो चांगला, अगदी चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा उचली घेतली. डॉट बॉल आलाय. जरी सुद्धा तुम्हाला 23 धावा करायच्या असल्या तरी सुद्धा आता संघर्षाला सुरुवात झाली आहे. हो फटका चांगला येते सुद्धा, गॅपमध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेला मिसफील्ड झाले आहे. चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार. 4 धावा. चला पहिला चौकार पाहा मिळतो. पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेला चौकार. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागला टीमला, गांभी टीमला मोठा धक्का लागतोय. चौकार आल्यानंतर
क्विक रिप्लाय दिला. फलंदाज बाद. पहिला धक्का. एकूण धावसंख्या पाहिली तर 11 धावा. वन डाऊनचे खेळाडू चंद्रकांत मोहिते मैदानावरती येत असताना आपल्याला पाहा मिळतात. आज या स्पर्धेचा फायनल डे अर्थातच शेवटचा अंतिम दिवस. हो पुल केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फोल्डर नाहीये. पाहता पाहता चेंडू सीमा पार. या ओव्हरमध्ये आलाय दुसरा चौकार. धावसंख्या एकूण 15 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना 14 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. विठ्ठलवाडी बीट संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ चांगला बॉल. कीपर फिट. चेंडू चाललाय नॉन स्टॉप एंडला निघून. ब्लॅक स्क्रीन समोर 22च्या स्वरूपामध्ये चौकार.